सध्या निवडणुकांची रणधुमाळी चालू असताना मतदाराचं प्रमाण सुद्धा कमी होतंय आणि मतदान कमी होतं हे आपल्याला दिसून येतंय। त्याचं कारणही तसंच आहे। नेते जेव्हा म्हणतात की आम्ही विकासासाठी पक्ष बदलला, तेव्हा जनता त्याकडे संशयाने पाहते। लोकांचे मत असे असते की जर विकास करायचा असेल तर तो विरोधात राहून किंवा स्वतःच्या पक्षात राहून का करता येत नाही, असा ठोस प्रश्न आज जनतेच्या मनात आहे। पक्ष बदलल्यावरच विकास आठवतो का, असंही म्हटलं जात आहे। कारण मतदारांची हतबलता आता दिसून येते। जनतेमध्ये एक प्रकारची हतबलता का दिसते, त्याचं कारण एकदा मतदान केले की पुढची 5 वर्ष प्रतिनिधींवर जनतेचं थेट नियंत्रण राहत नाही। त्यामुळे आता अनेक नागरिक राईट टू रिकॉल म्हणजेच प्रतिनिधीला परत बोलवण्याचा अधिकार यांसारख्या कायद्यांची मागणी करत आहेत। लोकांचा असा समज झाला आहे की राजकारण केवळ सत्तेचा खेळ आहे। हा समज जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर वाढणे कठीण आहे। पक्षांनी स्थानिक निवडणुकींसाठी हातमिळवणी केली। वारंवार होणाऱ्या पक्षांतरांमुळे सर्वसामान्य माणसाचा लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडू लागतो। कोणालाही मत दिले तरी शेवटी ते सत्तेसाठी एकत्रच येणार असतील तर मत देऊन फायदा काय, असा प्रश्न जनता विचारू लागली आहे।